दर्शको नमस्कार, मी कृष्णा लाड आणि आपण पाहताय के न्यूज. बिद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक नुकतीच संपन्न झाली. सहकार क्षेत्रात अव्वल स्थानावर असणाऱ्या या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये जिल्ह्यातील मातब्बर नेते मंडळींच्या सहभागामुळे अखंड जिल्ह्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागून राहिलं होतं. या ठिकाणी सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन आघाड्यांमध्ये सरळ लढत झाली. आई, कणीदार तूप म्हणजे काय ग? कणीदार तूप म्हणजे रवाळ, अगदी घरच्या तुपासारखं. कणीदार गोकुळ तूप. गेले 17-18 वर्षे कारखान्यावर सत्ता अबाधित ठेवणारे विद्यमान चेअरमन के.पी. पाटील यांनी सत्ताधारी पॅनलचे नेतृत्व केलं. त्यांना महाराष्ट्र राज्याचे मंत्री नामदार हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांनी साथ दिली. तर विरोधी पॅनलच्या माध्यमातून केपींचे पारंपरिक राजकीय विरोधक आमदार आबिटकर यांनी केलं आणि त्यांना खासदार संजय मंडलिक, खासदार धनंजय महाडिक, नामदार चंद्रकांतदादा पाटील, माजी आमदार अमल महाडिक, समरजित घाटगे यांनी साथ दिली. या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय खिचडी निर्माण झाली होती. या पक्षाचे जिल्हाध्यक्ष त्या पॅनलमध्ये आणि त्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष या पॅनलमध्ये, तर दोघांच्याही कार्यकर्ते एकमेकांविरोधात असं काहीसं न समजणारं चित्र या निवडणुकी निमित्ताने निर्माण झालं होतं. निवडणुकीच्या सुरुवातीलाच मागील सत्ताकाळात सहभागी असणारे ए.वाय. पाटील केपींची सोबत सोडून विरोधी गटात डेरेदाखल झाले आणि सर्वांच्याच भुवया उंचावल्या. त्यांच्या विरोधी गटातील प्रवेशामुळे विरोधकांना बळ मिळेल आणि निवडणूक अटीतटीची होईल असा अंदाज बांधण्यात आला होता. त्यानंतर झालेली पॅनल बांधणी सत्ताधाऱ्यांपेक्षा विरोधी आघाडीला मिळालेलं राजकीय बळ पाहता सत्ता बदल होईल असं वाटत होतं. हे खरं असलं तरी वारेमाप नेते मंडळींच्या सहभागात सभासदालाच गृहीत धरलं नव्हतं आणि तोच फाजीला आत्मविश्वास विरोधी पॅनलला नडला हे वास्तव आहे. हे या निवडणुकीनंतर समोर आलं. तसं पाहिलं तर निवडणुकीमध्ये राजकीय नेते मंडळींची मांदियाळी ही फक्त विधानसभेच्या पेरणीसाठीच होती हे सत्य आहे. कारण शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या उक्तीप्रमाणेच अनेकांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता. खरी लढत के.पी. पाटील आणि आबिटकर या दोघांमध्येच होती. तरी त्यांच्या आडून खासदार धनंजय महाडिक आणि माजी आमदार अमल महाडिक हे विद्यमान विधान परिषद आमदार सतेज पाटील यांना चितपट करण्यासाठी, तर खासदार संजय मंडलिक आणि समरजित घाटगे हे नामदार हसन मुश्रीफ यांना चितपट करण्यासाठीच या मैदानात उतरले होते. नामदार चंद्रकांतदादा पाटील या विरोधी पॅनलसाठी मोठं आशास्थान होतं, कारण त्यांच्या होम पिचवरच हा अटीतटीचा सामना खेळला जात होता. त्यांचा सहभाग हा येऊ घातलेल्या विधानसभेच्या निमित्ताने सरकार सुरक्षित ठेवण्यासाठी आणि प्रकाश आबिटकर, समरजित घाटगे, खासदार धनंजय महाडिक आणि खासदार संजय मंडलिक यांना बळ देण्यासाठी म्हणूनच होता. आता आपण जे काही विश्लेषण पाहिलं ते म्हणजे या बिद्री कारखान्याच्या आडून केलेल्या राजकीय पेरण्या किंवा जोडण्या म्हणता येतील. आता आपण या साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे वळूया. विरोधकांनी पॅनलच्या भक्कम बांधणीतून सत्ताधाऱ्यांविरोधात आव्हान निर्माण केलं होतं खरं, पण सभासदाला मात्र या निवडणुकीमध्ये कोणत्याही प्रकारचं स्वारस्य नव्हतं आणि बदलही अपेक्षित नव्हता हे या निकालावरून स्पष्ट दिसून आलेलं आहे. के.पी. पाटील यांनी सभासदाला साखर, ऊसाला बिल, कामगाराला वेळेवर पगार, कोजनरेशन, इथेनॉल निर्मिती प्रकल्प अशा मूलभूत गरजा पूर्ण करत केलेल्या कारभारामुळे सभासद समाधानीच होता हे विरोधकांनाही आणि खास करून आमदार आबिटकर यांनाही माहिती होतं. पण तरी देखील येणाऱ्या विधानसभेच्या अनुषंगाने लढणे क्रमप्राप्त होतं. या लढतीच्या निमित्ताने आपली ताकद जैसे ते ठेवण्याचा नव्हे तर ती वाढवण्याचा प्रयत्न आबिटकरांनी केला आहे आणि त्याला यशही मिळाले. बिद्रीच्या माध्यमातून के.पी. पाटील गटातील मोहरे आपल्याकडे वळवण्यातही त्यांनी यश मिळवले. खुद्द केपींचे पाहुणे ए.वाय. पाटील यांना देखील आपल्या छावणीत डेरेदाखल केले आहे. आत्ताच्या घडामोडींमुळे ए.वायना विधानसभेसाठी लढता येत नाही आणि मागे परतही जाता येत नाही अशी परिस्थिती आहे. कारण प्रचारात केलेल्या चिखलफेकीतून रुंदावलेल्या दरीमुळे इकडे आलेल्या सर्वांचेच परतीचे दोर कापून आमदारांनी आपला विधानसभेचा पाया भक्कम केला आहे असं दिसतंय. येणारी विधानसभा निवडणूक आबिटकर हेच लढतील असं चंद्रकांतदादांनी वारंवार वेळोवेळी सांगून त्यांची उमेदवारी निश्चितच केली आहे आणि त्यांना पाठबळही दिलं आहे. एकूण एक पाहता या सर्व घडामोडींमधून आबिटकर प्लस पॉईंटमध्ये आहेत असं दिसतंय. हे असं असलं तरी के.पी. पाटील यांनी खरं परिवर्तन हे 2024लाच होईल असं सांगून शड्डू ठोकला आहे. या दोघांनीही आपली दावेदारी दाखवली असली तरी होणाऱ्या निवडणुकीत किती उमेदवार असतील आणि उमेदवार कोण असतील यावरच इथला निकाल अवलंबून राहणार आहे. केलेल्या विकास कामांच्या जोरावर विश्वास ठेवून विद्यमान आमदार निवडणुकीला सामोरे जात असतील तरी देखील नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र सरकारच्या सत्ता बदलाच्या घडामोडीत एक मोठा ठपका त्यांच्यावर पडला आहे आणि तो पुसून काढण्यासाठी आणि जनतेचा विश्वास पुन्हा संपादन करण्यासाठी त्यांना जंग पछाडावं लागणार आहे हे मात्र नक्की. कारण कार्यकर्तृत्व कितीही मोठं असलं तरी देखील कोल्हापूरची जनता किती स्वाभिमानी आहे हे मागील खासदारकीच्या निवडणुकीत अखंड देशानं पाहिलेलं आहे. असो,
या विधानसभेच्या निवडणुकीला अजून बराच कालावधी आहे. तोपर्यंत अनेक घडामोडी घडतील. त्यामुळे या विषयावर फारसं बोलण्यापेक्षा कुणी काही म्हणो, बिद्रीमध्ये केपीच भारी हे मात्र मांडलं पाहिजे. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.